नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, डॉक्टर सुशील स्पॉटलाईट या आपल्या यूट्यूब चॅनलवर तुमचं सर्वांचं स्वागत आहे. 21 ऑक्टोबर 2020च्या चालू घडामोडींचं विश्लेषण आपण बघणार आहोत. तत्पूर्वी डॉक्टर सुशील स्पॉटलाईटला टेलिग्रामवर फॉलो करण्यासाठी डिस्क्रिप्शनमध्ये लिंक वापरू शकता. फेसबुकवरही आपला ग्रुप आहे, तिथेही फॉलो करू शकता. ज्या विद्यार्थ्यांना IAS मेन्स करता SA आणि GSच्या मॉड्यूलमध्ये इंटरेस्ट असेल किंवा MPSC मेन्सचे जे स्टुडंट्स असतील की त्यांना इंग्लिश मराठी आणि इंग्लिश प्लस मराठी एसेमध्ये इंटरेस्ट असेल तर त्यासंबंधीचे डिटेल्स तुम्हाला spotlightratingforum@gmail.com वर मिळतील. आपली जी पहिली न्यूज आहे आजची ती पंजाब संबंधीची आहे. पंजाब सरकारने केंद्र सरकारचे जे 3 कृषी विधेयक होते, कृषी कायदे होते, त्या कृषी कायद्यांच्या विरोधामध्ये विधानसभेमध्ये ठराव पास केलेला आहे. 3 कृषी कायदे जे आहेत तर ते ऑलरेडी खूप डिबेट त्याच्यावर झालेला आहे, वादही झालेला आहे, मोठ्या प्रमाणात त्याला विरोध होता. तर या 3 कृषी कायद्यांना नाकारणारा ठराव पंजाबने पारित केलेला आहे. जर इथून पुढे परत दुसऱ्या राज्याने असं काही केलं तर मग तिच्यामध्ये एक गोष्ट राहील की पंजाब हे पहिलं राज्य ठरणार आहे की त्यांनी अशा पद्धतीने गोष्टी केलेल्या आहेत. आणि दुसरी महत्त्वाची बाब म्हणजे त्यांनी 4 नवीन विधेयकं जी कृषी रिलेटेड आहेत ती पंजाबने पारित केली. आणि मुख्यमंत्री अमरिंदर सिंग जे आहेत ते आता राज्यपालांची भेट घेऊन त्या संबंधीची म्हणजे केंद्राच्या कायद्यांना आम्ही का विरोध करतो आहोत किंवा तो ठराव का पास केला वगैरे त्या संबंधीची ती भूमिका मांडणार आहेत. ठरावास पाठिंबा देणारे विरोधी पक्ष कुठले कुठले आहे, इथं एक शब्द घ्या, विरोधी पक्ष. हे सगळे विरोधातले पक्ष तिथं आहेत. शिरोमणी अकाली दल आहे, आम आदमी पक्ष, लोक इन्साफ पक्ष यांनी सुद्धा हे केलं. आणि शिरोमणी अकाली दल जे आहे की मंत्र्यांनी राजीनामा दिलेला आहे केंद्रातला. आता त्यांचे जे मुद्दे आहेत की पंजाबचं काय म्हणणं आहे, हे जे कृषी विधेयक आहेत ज्याला त्यांनी विरोध केलेला आहे, ठराव पास केलेला आहे, किंवा त्या केंद्राचे 3 कृषी कायदे आणि त्याच्यामध्ये वीज सुधारणा विधेयक जे आहे एक, तर यांना त्यांनी फेटाळलं. का फेटाळलं? एक, तिच्यामध्ये केंद्राने किमान आधारभूत भावाबद्दल अध्यादेश जारी करावा असं त्यांनी म्हटलेलं आहे. म्हणजे MSP जी आहे तिच्याबद्दल केंद्राने अध्यादेश जारी केला पाहिजे. भारतीय अन्न महामंडळ जे आहे किंवा इतर संस्था त्यांच्याकडून केली जाणारी खरेदी केंद्राने थांबवू नये. त्याच्यानंतर वीज सुधारणा विधेयक 2020 जे आहे त्याचं अनुदान रद्द करून वीज उत्पादन खर्चावर आधारित दर लागू केला जाणार आहे. आणि त्याच्यामुळे शेतकरी यांच्या हिताच्या विरोधात हे आहे की तुम्ही एकीकडं अनुदान रद्द करताय आणि दुसरीकडं उत्पादन खर्चावर आधारित दर पण लागू करताय. तर त्याच्यामुळे हे जे विधेयक आहे कृषी सुधारणा विधेयक याला पण विरोध आणि केंद्राचे 3 कृषी कायदे त्यांनाही विरोध. आणि याच्यामध्ये मेन मुद्दा तोच आहे परत MSPचा. ओके. आणि मधल्या काळामध्ये स्टेटमेंट पण दिलं होतं, पंतप्रधानांचं स्टेटमेंट होतं बघा, UPSCच्या स्टुडंटला SAला दिलं होतं. ते MSP है ना, तो बेस आहे भारताच्या अन्न धान्य सुरक्षेसंबंधीचा, असं ते विधान होतं. दुसरी महत्त्वाची बाब जी आहे की यांनी म्हटलेलं आहे की कृषी कायदे जे ते राज्यघटनेच्या तत्त्वविरोधी आहेत. तर त्याचंही एकदा डिस्कशन आपण करूयात. पंजाबने संमत केलेल्या विधेयकातील महत्त्वाचे मुद्दे काय? आता त्यांनी राज्यात जे काही त्यांनी हे केलं त्याच्यात काही टिपिकल बाबी आहेत. जर कुणी गहू किंवा तांदळाची खरेदी किमान आधारभूत किमतीपेक्षा कमी केली, म्हणजे MSPपेक्षा जर तुम्ही कमी किमतीमध्ये गहू किंवा तांदळाची खरेदी केली तर त्याच्यासाठी 3 वर्षे तुरुंगवासाची शिक्षा आहे. तर हा खूप महत्त्वाचा हे आहे. दुसरं म्हणजे शेतकऱ्याची जर 2.5 एकरापर्यंतची जमीन आहे ती कुठल्याही परिस्थितीमध्ये जप्त करता येणार नाही. 2.5 एकरापर्यंतची जर जमीन असेल तर ती कुठल्याही परिस्थितीमध्ये तुम्ही जप्त करू शकत नाही. लास्ट, काळा बाजार किंवा साठेबाजी याला प्रतिबंध केला जाईल. कारण शेतीच्या बाबतीमध्ये हाही एक खूप महत्त्वाचा इश्यू आहे आणि अन्नधान्यांच्या बाबतीमध्ये. तर हे पंजाबने पारित केलेले विधेयक आहेत. तर हे महत्त्वाचं होतं आपल्यासाठी. आणि याच्यानंतर दुसरी खूप महत्त्वाची बाब जी आहे ती मलबार संबंधीची आहे. मलबार 2020मध्ये ऑस्ट्रेलियाचा समावेश करण्यात आलेला आहे. बऱ्याच दिवसापासून हे डिबेट आपण बघत होतो की ऑस्ट्रेलिया येणार नाही येणार, है ना. तर आता ऑस्ट्रेलियाचा समावेश मलबारमध्ये झालेला आहे. मलबार म्हटल्यानंतर तिच्यामध्ये भारत, अमेरिका, जपान हे 3 देश आहे. आणि मलबार 2020मध्ये आता याच्यात ऑस्ट्रेलियाची एंट्री झालेली आहे. आता क्वाड हे जे देश आहेत सगळे ते आता एकत्र आलेत, भारत, अमेरिका, जपान आणि ऑस्ट्रेलिया. तर मलबारच्या हिच्यामध्ये क्वाड 4चे 4 देश असतील. सो संरक्षण विषयक कवायत आहे. मलबार जी आहे ती नौदलाचा सराव आहे हा. आता चीनला क्वाड देशातलं सहकार्य असं पण आवडत नाही. कारण एकतर आपल्या इथलं म्हणजे तुम्ही जर मॅप बघितला तर चीन, जपान, ऑस्ट्रेलिया, त्याच्यानंतर भारत,
ते सगळं जे तिथला ना साऊथ चायना सीवर त्यांना प्रभुत्व गाजवायचं आहे आणि तिच्यामध्ये अमेरिका येऊन तिथं अजून कुरघोडी करतं. त्यामुळे चीनला हे गोष्ट आवडत नाही. परंतु आता ऑस्ट्रेलियाचा आपण मलबार 2020मध्ये समावेश करून चीनला एकटं पाडण्याचा जो डाव जो आहे तो साधण्यात आलेला आहे. तर बघू याच्यातून काय इम्पॅक्ट होतो, चीन कसा रिॲक्ट होतो. मलबारचा जो सराव आहे या नौदलाच्या कवायती किंवा सराव तुम्ही म्हणू शकता, नेव्हीचा ना नेव्ही एक्सरसाइज आहे ही. त्याच्यानंतर सुरुवात जी झाली होती याची 1992मध्ये झाली होती, 1992. सुरुवातीला याच्यामध्ये फक्त 2 देश होते, एक भारत आणि एक अमेरिका. त्यातल्या त्यात पण काय होतं की भारताचं जे नौदल होतं त्याला अमेरिकेचं उच्च तंत्रज्ञानाचा परिचय झाला पाहिजे म्हणून या नेव्हीच्या एक्सरसाइजचं आयोजन करण्यात आलं होतं. म्हणजे US जे ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी आहे ती आपल्या नेव्हीला समजून घेता यावी. 2015मध्ये याच्यामध्ये पहिल्यांदाच जपानच्या नौदलाला सहभागी करून घेण्यात आलं. म्हणजे 1992 ते 2014 भारत अमेरिका याच्यामध्ये होते. 2015मध्ये जपानची एंट्री झाली. 2020मध्ये आता ऑस्ट्रेलियाचा याच्यात समावेश झाला. आता खरं तर प्रादेशिक सहकार्य वाढीस लागलं पाहिजे. आंतरराष्ट्रीय संबंधात काही दीर्घकालीन धोरणं किंवा मनसुबे आखता आले पाहिजेत. या उद्देशाने या कवायतीमध्ये समविचारी देशांना सहभागी करून घेण्याची प्रथा आहे. तर हा पण एक महत्त्वाचा आस्पेक्ट आहे की हे एक एक देश नव्याने का ॲड होत राहतात. तर त्याची कारणं म्हणजे की तुम्हाला प्रादेशिक सहकार्य आणि दुसरं म्हणजे आंतरराष्ट्रीय स्तरावर जे काही संबंध आहेत त्याच्यात लाँग टर्म रिलेशनशिप आणि त्या संबंधीच्या पॉलिसीज याच्याकरता म्हणजे लोक एका पर्टिक्युलर विचारधारेचे आहेत त्यांना बरोबर घेतलं जातं. आता 2020चं जे मलबार आहे तिच्यामध्ये चीन सहभागी होणार होता. परंतु जून 2020पासून काय झालं ना की भारत आणि चीन सीमावाद आपल्याला माहीत आहे की ती काय परिस्थिती आहे. त्याच्यामुळे चीनचा सहभाग याच्यात प्रश्नांकित आधीपासून होता, परंतु आता त्याची जागा ऑस्ट्रेलियाने घेतलेली आहे. म्हणजे ॲक्च्युली मलबारमध्ये भारत, अमेरिका, जापान प्लस चीन असं होतं. सुरुवातीचा काळ जो होता की ज्याने 2020च्या सुरुवातीला तर ती खूप चर्चा होती. परंतु 5 मे रोजी जे काही झालेलं आहे आणि तिथूनमुळे जूनपासून तो संघर्ष वाढला. त्याच्यामुळे चीन याच्यामध्ये सहभागी होईल की नाही त्याच्यावर प्रश्न होतं आणि चीनला हे बाकीचे लोक बरोबर घेतील की नाही. तर त्याच्यामुळे चीनचा पत्ता कट झाला आहे. फक्त आता हा जो वरचा मुद्दा आहे समविचारी वगैरे तर ते जरा कठीण आहे की चीन समविचारी कसा असू शकतो. काल पंतप्रधानांनी देशाला संबोधित केलेलं आहे आणि याच्यात त्यांनी एक गोष्ट क्लिअर केलेली आहे की लॉकडाऊन संपवलं आपण, टाळेबंदी. आणि बऱ्याचशा लोकांनी आहे ना ज्यांना कोविड-19 अर्थव्यवस्थेसंबंधीचा जो एसे होता, बऱ्याचशा स्टुडंटनी लॉकडाऊन ॲक्च्युली मराठी शब्द आहे टाळेबंदी आणि हा कॉमनली येतो आहे त्याच्यामुळे तो लिहिला पाहिजे तुम्ही तसा. विषाणू तुम्ही कायम आहे आणि त्याच्यामुळे काळजी घेतली पाहिजे यासंबंधी त्यांनी देशवासियांना संबोधित केलं है ना. दवाई नाही, ढिलाई नाही है ना. तुम्ही मोबाईलवर ऐकतच असाल हे की आता कालच आपण बघितलं होतं WHO जे सांगितलं आहे की फेस्टिवल सीझन जो आहे तुम्ही काळजी घेणं अपेक्षित आहे, रिलॅक्स होऊ नका. म्हणजे या सर्व याच्यामध्ये हे आता यांनी दिलेलं आहे की मृत्यूचं प्रमाण ॲज कम्पेअर टू अमेरिका आणि अन्य देशांच्या तुलनेत 10 लाख लोकसंख्येमागे भारतात कमी झालेलं आहे ते वगैरे वगैरे. या सगळ्या गोष्टी आहेत. लस पण येईल, सगळं होईल. परंतु सगळ्यात बेसिक गोष्ट एवढीच आहे की तुम्ही लोकांनी काळजी घेणं अपेक्षित आहे. मग तो कुठलाही असेल. कारण मार्केटमध्ये आता चेन्नईमधलं एक दुकान आहे बघा, तुम्ही सोशल मीडियावर बघितलं असेल त्याचं फुटेज. पाय ठेवायला जागा नाही साडीच्या दुकानामध्ये, त्याच्यावर कारवाई झालेली आहे, ते बंद केलेलं आहे दुकान. याच्यामध्ये देशाला संबोधित करत असताना त्यांनी कबीर आणि रामचरित मानसमधले उपदेशाचे स्मरण दिले. त्यातल्या त्यात कबीर जो आहे तो तुम्हाला मिडिवल हिस्ट्री जी आहे भक्ती आणि सुफी तिच्यामध्ये कबीर अभ्यासाला आहे, निर्गुण संत आणि त्याच्यामध्ये. तर तेही एक प्रत्येकाने कबीर एक बघून ठेवा, तर तेही आपल्याकरता महत्त्वाचं आहे. त्याच्यानंतर FDIच्या बाबतीमध्ये आपल्या बाबतीत गोष्टी जरा चांगल्या व्हायला सुरुवात झालेली आहे आता. कारण FDI जी आहे फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट तर तिच्यामध्ये मोठ्या प्रमाणावर वाढ झालेली आहे. आता बघा टोटल FDI इन्फ्लो जो होता तो जवळपास $11.51 बिलियन इतका होता आणि तो हा ना एप्रिल ते जूनमध्ये, आणि ऑगस्टच्या एंडला हा $35.73 बिलियन झालेला आहे. म्हणजे बघा $11 म्हणजे बिलियन आहे, बिलियनमध्ये आहे हे सगळं. तर ते डायरेक्ट 35 ॲट द एंड ऑफ ऑगस्ट
हे ऑगस्टच्या याच्यामध्ये आहे आणि हे जे होतं ते एप्रिल ते जून होतं. आता याच्यामध्ये बऱ्यापैकी म्हणजे 3 पटीने ती वाढ झालेली आहे आणि खूप चांगल्या पद्धतीने आपल्याला FDIचे जे रिझल्ट्स आहेत ते येत आहेत. त्याच्यानंतर हायब्रिड मॉडेल ऑफ स्मार्ट फेन्स. आता खरं तर जी काही बॉर्डरवर जे आहे की LOCची जी फेन्स आहे, तर खरं तर बऱ्याच ठिकाणी जस्ट असं आपण कुंपण जसं करतो हे कुंपण आहे आणि ह्या अशा पद्धतीने खूप 2 देशामध्ये अशी खूप भिंत वगैरे असले प्रकार नाही आहेत. आता ही जे कुंपण आहेत, ही जी फेन्सिंग आहे, त्याला स्मार्ट फेन्सिंगमध्ये त्याचं रूपांतर आपल्याला करायचं आहे. स्मार्ट फेन्सिंगमध्ये काय होतं ना की लायडर सिस्टीम तिथं येते, लाईट डिटेक्शन अँड रेंजिंग, सेन्सर्स असतात, इन्फ्रारेड सेन्सर असतात, कॅमेराज असतात, ह्या सगळ्या गोष्टी तिथं येतात. पण याच्यासाठीचा जो खर्च आहे तो खूप जास्त आहे. म्हणजे याच्या आधीचं जे मॉडेल होतं आपलं, तर त्याच्यासाठी 2.4 किलोमीटर करता जवळपास 10 कोटी रुपयाचा खर्च होता. म्हणजे तुम्ही बघा 2.4 किमी याच्यासाठी 10 कोटी रुपयाचा खर्च. आणि बॉर्डर केवढी आहे? 700 किलोमीटर आहे. हा तुम्ही विचार करा, जर 2.4 किलोमीटरला स्मार्ट फेन्स बनवायला 10 कोटी लागत असतील तर 700 किलोमीटरचे किती झाले? मग हे खूप कॉस्टली आहे. मग हिच्यात आता आपण एक हायब्रिड मॉडेल शोधून काढलं आहे. हायब्रिड मॉडेलमध्ये काय आहे की जवळपास है ना की त्याची जी कॉस्ट आहे पर मीटर जी आहे, पर किलोमीटर, म्हणजे 1 किलोमीटरला 10 लाख रुपये आहे. म्हणजे याच्यामध्ये बराच फरक झाला. कारण तुमचं इथं 2.4 किलोमीटरला 10 कोटी होतं, इथं 1 किलोमीटरला 10. त्याच्यामुळे हे बऱ्यापैकी स्वस्त आहे हायब्रिड मॉडेल. याच्यामध्ये स्मार्ट फेन्सिंग, तेच कॅमेरा वगैरे, लायडर सिस्टीम येणार. आणि ह्या सगळ्या याच्यामध्ये आता 60 किलोमीटरवर आपण हे काम करणार आहोत हायब्रिड मॉडेलचं आणि बघूयात तिच्यातून काय होतं LOCच्या याच्यावर. आता बघा, आपण स्टेटमेंट बघितलं होतं कमलनाथ यांचं, त्यांनी माफी मागितलेली आहे. आता दुसरा एक नवीन नमुना आलेला आहे समोर. त्यांनी पण अशाच पद्धतीने काँग्रेसचे उमेदवार आहेत त्यांच्या उमेदवाराच्या पत्नीबद्दल आक्षेपार्ह विधान केलेलं आहे. तर हे सगळं पॅट्रियार्कीमधून होतं, हे व्हायला नको. परंतु ते, आणि ह्या लोकांकडून तर बिलकुलच नाही, कारण ह्या लोकांना फॉलो करणारे बरेच असतात. म्हणजे कुठल्याही क्षेत्रामधले सेलिब्रिटी असतील किंवा ज्यांचे फॉलोअर्स आहेत काहीतरी, त्यांनी याचं भान ठेवणं फार गरजेचं आहे की तुम्ही काय बोलताय, है ना. शब्दांनीच पेटतात घरेदारे देश आणि माणसेसुद्धा. USने गुगलच्या अगेन्स्ट केस फाईल केलेली आहे बघा. गुगल जे आहे ते सर्च इंजिन, तर सर्चच्या बाबतीमध्ये इल्लिगल मोनोपोली मेंटेन करतं, म्हणून USने त्यांच्या अगेन्स्ट अँटी ट्रस्ट लॉसूट फाईल केलेला आहे. तर बघू येत्या काळामध्ये काय होतं. आता वन्यजीव संरक्षण अधिनियम 1972. आता खरं तर हे तुम्ही पर्यावरणाच्या पुस्तकात वाचणं अपेक्षित आहे आणि ते आपण तिथं वाचत असतो. आता याच्यामध्ये जर तुम्ही बघितलं तर जवळपास हा जो कायदा आहे याच्यामध्ये 6 सूची आहेत, 6 अनुसूची. या 6 अनुसूचीमध्ये 1 ते 4 अनुसूची ज्या आहेत की ज्याच्यामध्ये जे काही निसर्गात मुक्त वावरणारे वन्य प्राणी आहे तर ते तिच्यात असतात किंवा त्यांना काहीतरी धोका आहे असे. 5वी जी अनुसूची आहे याची, तिच्यामध्ये मानवी जीवनास आणि संपत्तीस नुकसानकारक अपायकारक प्राणी आणि कीटकांचा समावेश असतो. आणि 6 जे आहे तिच्यामध्ये विलोपित होणारा धोका असणाऱ्या वनस्पती आहे. सो 6व्या शेड्यूलमध्ये वनस्पती आहे, 5व्या शेड्यूलमध्ये जिच्यामुळे मानवाला काहीतरी अपाय होऊ शकतो तशा आहेत, आणि 1 ते 4मध्ये जे आहे ते रेग्युलर स्पीसीस आहे. तिच्यामध्ये पण जे आहे की 1 ते 4 अनुसूची जी आहे, 1 ते 4 शेड्यूल, हिच्यामध्ये काय असतं की तिच्यातल्या वन्य प्राण्याच्या शिकारीवर निर्बंध आहेत, तुम्हाला मारता येत नाही. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट, त्यातल्या त्यात शेड्यूल 1 जे आहे तिच्यातलं, हा ना, तर तुम्हाला त्याची शिकार नाही करता येत. दुसरी महत्त्वाची गोष्ट असते की तुम्हाला जर शिकार करायची असेल तर काय करावं लागतं. जर एखादा प्राणी मानवी जीवनास धोकादायक झाला असेल, जसं वाघांच्या बाबतीत होतं बघा, की एखादा वाघ जो आहे की तो जर, हा ना, म्हणजे लोकांना मारायला लागला वस्तीमध्ये, तर तसं झालेलं आहे. मग त्याला त्या वाघाला मारण्यासाठी मग त्याच्याकरता काय असतं की तुम्हाला त्या वॉर्डनकडून तसा लेखी आदेश आणला जाणं गरजेचं असतं, वन्यजीव वॉर्डरकडून. आणि मग त्या गोष्टी की तो जर मानवी जीवनास धोकादायक असेल तर हे सगळं जे आहे हे पुस्तकातही आहे पर्यावरणाच्या, तर ते तिथून वाचलेलं कधीही चांगलं. त्याच्यानंतर नोकिया जे आहे त्या मदतीने, नोकियाच्या मदतीने चंद्रावर 4G सेवा नासा घेऊन जातो आहे बघा. चंद्रावर 4G सेवा, मोबाईल सेवा जी आहे तर ती आणण्यासाठी नोकियाची मदत घेण्याचं नासाने ठरवलं आहे.
म्हणजे बघा आहे नासा चंद्रावर 4G घेऊन चाललं आहे, आपल्याकडं 2Gचे म्हणजे बेहाल आहे 2G है ना. फिनलँड जी आहे तर फिनलँडची नोकिया कंपनी आहे ना, ही मोबाईल तंत्रज्ञानात अव्वल आहे. आपल्याकडेही आधी म्हणजे सगळं नोकिया होतं, परंतु आता है ना बाकीच्या कंपन्या आणि त्या सगळ्या गोष्टी, तर नोकिया शक्यतोवर फार कमी दिसतं आजकाल. पण नोकिया ही मोबाईल तंत्रज्ञानाची अव्वल कंपनी. नोकिया बेल लॅब ही चंद्रावर 2022मध्ये उभारली जाणार आहे आणि तिच्याद्वारे 4G मोबाईल सेवा चंद्रावर असेल. चांद्रयानाच्या लँडरमधून यंत्रणा तिथं नेली जाईल आणि सध्याचा नासाचा प्लॅन काय आहे की चंद्रावर स्थायी मानवी वास्तव्यासाठी प्रयत्न करायचे आणि नंतर मंगळाकडे मोर्चा वळवायचा. सुरुवातीला आपण चंद्रावर काम करू, मग मंगळाकडे जाऊ. आता नासा जे आहे त्यांनी 14 कंपन्यांना तंत्रज्ञानासाठी $370 दशलक्ष कंत्राट दिलेलं आहे. एवढं आहे की नासा चंद्रावर 4G सिस्टीमसाठी नोकियाचा मदत घेते. डॉक्टर जाजिनी वर्गीस जे आहेत तर त्यांना एका स्वयंसेवी संस्थेतर्फे आउटस्टँडिंग यंग पर्सन ऑफ द इयर 2020 असा पुरस्कार मिळाला. हा ना. वय वर्ष किती आहे? वय वर्ष 39. भारतीय वंशाच्या डॉक्टर जाजिनी जे आहेत त्या स्तनाच्या कर्करोगाचं निदान आणि नंतरची शस्त्रक्रिया याच्या तज्ज्ञ आहेत. ब्रेस्ट कॅन्सर जो आहे त्याचं प्रमाण फार मोठ्या प्रमाणात वाढतं आहे दिवसेंदिवस आणि युनिव्हर्सिटी कॉलेज लंडन येथे प्लॅस्टिक सर्जरीच्या प्राध्यापकसुद्धा आहेत त्या. आता तुम्ही जर भारतातलं बघितलं की भारत आणि ते स्तनाचा कर्करोग जो आहे महिलांमध्ये, तर 29 महिलांमध्ये एकीला स्तनाचा कर्करोग होण्याची शक्यता असते. 29 पैकी एकाला. दर 4 मिनिटाला एका महिलेला स्तनाचा कर्करोग झाल्याचं निदान भारतात होतं. भारतात स्तनाच्या कर्करोगाचं प्रमाण 14% आहे. हा ना. तर स्तनाचा कर्करोग आता हिच्यामध्ये बऱ्याचदा काय होतं की तुम्हाला ब्रेस्ट काढून टाकावी लागते आणि त्याच्यामुळे ते काउन्सलिंग जास्त महत्त्वाचं असतं. हा ना. स्त्रीच्या बाबतीत ज्या वेळेस जर असं होत असेल काही की ब्रेस्ट काढून टाकायची आहे, तर ते स्त्रीत्व जातं आहे की काय, मग तिच्यामधून येणारे प्रश्न, मग त्या व्यक्तीची काउन्सलिंगच खूप जास्त महत्त्वाची असते. आणि त्याच्यामुळे स्तनाचा कर्करोग जो आहे ना, अँजेलिना जोलीनी सर्जरी करून मग ती अवेअरनेस आणि त्या सगळ्या गोष्टी समोर ठेवल्या होत्या. त्यावेळेस पण याच्यावर बरीच चर्चा झाली होती. पण हा एक खूप महत्त्वाचा आस्पेक्ट आहे हेल्थच्या याच्यामध्ये आणि दिवसेंदिवस हे वाढत जात आहे. तर डॉक्टर जाजिनी वर्गीस त्याच्याकरताच महत्त्वाचे आहेत आणि भारतीय वंशज आहेत भारताच्या, हा ना. तर ते एक लक्षात ठेवा. ब्रह्मोस क्षेपणास्त्राबद्दल बिनचूक विधान निवडा. मारक क्षमता 290 किमीपर्यंत आहे, बरोबर. फायर फॉरगेट, बरोबर. 1000 किलो, तर हे चुकीचं आहे बघा, है ना. एवढं नाही आहे. सो 1 आणि 2 बरोबर आहे. साईट्सबद्दल बिनचूक विधान 73मध्ये करार झाला, बरोबर. भारताने 80मध्ये सही केली. दरवर्षी नाही, 2 वर्षातून यांची होते, 2 वर्षातून बैठक होते किंवा परिषद होते. सो अ आणि ब. तिसरा प्रश्न, जागतिक भूक निर्देशांक 2020नुसार सर्व ब्रिक्स देशात भारताची कामगिरी सर्वोत्तम आहे असं नाही, आपली सर्वात वाईट आहे ब्रिक्स देशांमध्ये. जागतिक भूक निर्देशांकामध्ये जेनेटिक्स आणि सामाजिक घटकांचा विचार केला जात नाही, हे बरोबर आहे. सो फक्त 2 योग्य. अमरेंद्र भास्कर मराठी बालकुमार साहित्य संस्थेतर्फे बालकुमार साहित्य संमेलन आयोजित केलं जातं, हे बरोबर आहे स्टेटमेंट. आणि ते वर्षात दोन वर्षातून नाही, दरवर्षी होतं आहे, है ना. तर हे चुकीचं आहे. ते साईट्स दर 2 वर्षातून होतं आणि हे जे आहे हे दरवर्षी होतं. गिअरच्या सायकलच्या सुट्या भागांकरता भारत आयातीवर अवलंबून आहे, बरोबर. सर्वोत्तम प्रतीचं सायकलचं टायर ट्यूब भारतात तयार केलं जातं, हेही चुकीचं आहे. आपण टायर आणि ट्यूब पण बाहेरूनच आणतो. ओके. सो फक्त अयोग्य. आजचे प्रश्न घ्या. अनिका छेब्रुलू बाबत बिनचूक विधान निवडा. भारतीय वंशाच्या अनिकाला अमेरिकेत तरुण वैज्ञानिक पुरस्कार जाहीर झाला, आपण बघितलं होतं. 8वीतली मुलगी आहे, हा ना. तर हे बरोबर आहे का? अनिकाने सिलिको पद्धतीने औषधी रेणू शोधण्याची पद्धत प्रस्तावित केली आहे, तर याच्यापैकी बरोबर तुम्हाला निवडायचं आहे. फक्त ब यापैकी नाही. भारतातील HIV एड्सबद्दल बिनचूक विधान निवडा. मुलांमध्ये नव्याने HIV संसर्गाचे प्रमाण 66% कमी झालेले आहेत. एड्समुळे मृत्यूचे प्रमाण 65% वाढले आहे. फक्त ब यापैकी नाही. फास्ट ट्रॅकिंग EMTCT कशाशी संबंधित आहे? मधुमेह, HIV एड्स, कर्करोग, क्षयरोग. महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम 2016मध्ये सुधारणांकरता महाराष्ट्र शासनाने खालीलपैकी कोणती समिती स्थापन केली आहे? डॉक्टर नितीन करीर, माननीय न्यायाधीश मदन लोकूर, अनिल काकोडकर, डॉक्टर सुखदेव थोरात. त्याच्यानंतर 5वा जो प्रश्न आपला, इसोथर्मल मायक्रो कॅलोरीमेट्री या तंत्राचा वापर करून किती कालावधीत हातबॉम्बच्या वापरण्यायोग्य कालावधीबाबत जाणून घेता येतं?
6 महिने, 2 वर्ष, 4 महिने, 1 वर्ष? याची उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये देणार आहात. स्पॉटलाईटला जो तुम्ही प्रतिसाद देता त्याबद्दल मी आपला आभारी आहे. स्पॉटलाईटला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो.